हनी ट्रॅप प्रकरणाची नाशिक शहरामध्ये जोरदार चर्चा आहे। हनी ट्रॅप प्रकरणी नाशिक शहरामध्ये बॅनर लागलेले आहेत। हनी ट्रॅपमधील मान्यवरांची नावे ऐकण्यास उत्सुक असा उल्लेख आहे। संशयित हॉटेल चालक महसूल अधिकाऱ्यांमधील व्यवहारांची गुप्त चौकशी सुरू आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, ऋषाली, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यभरात नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा आहे। विधानसभेत देखील हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो गाजला आणि आता नाशिकमध्ये सोशल मीडिया असेल किंवा चौकात या प्रकरणाची चर्चा आपल्याला बघायला मिळते। मी सध्या नाशिकच्या यशवंत व्यायामशाळा परिसरातील जो चौक आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी लावलेला बॅनर जो आहे तो अत्यंत बोलका आहे। हनी ट्रॅप एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचं नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते काही अज्ञात लोकांनी या ठिकाणी लावले। पोलिसांनी हे बॅनर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या लोकांनी पुन्हा एकदा हे बॅनर जे आहेत ते शहरातल्या प्रमुख भागांमध्ये चौकांमध्ये लावलेले आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिककरांची मोठ्या प्रमाणात बदनामी होतीये, नाशिकची बदनामी होतीये अशा पद्धतीचा एक आक्षेप नाशिककरांचा व्यक्त होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची चौकशी गुप्त वार्ता विभागाकडून सुरू आहे, मात्र याचे जे मान्यवर आहेत या प्रकरणातले त्यांचे नावं समोर येतील की नाही याबाबत साशंकता देखील नाशिककर व्यक्त करत आहेत। आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं फक्त सोशल मीडियाच नाही तर नाशिकमध्ये बॅनरच्या माध्यमातून देखील या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं बघायला मिळतं। ऋषाली, तर धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।